एक्सक्यूज मी प्लीज. हा माझी जरा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हा बोला. काल रात्री आपण कुठे होतो, कुठल्या परिस्थितीत होतो हे प्लीज कोणाला बोलू नका. इथे तीच परिस्थिती आहे. आपण दोघं एकत्र होतो हे जर आमच्या बायकोला कळलं तर ती मला घरातून हाकलून देईल आणि मग मला तुमच्या घरात येऊन राहावं लागेल. नको नको, तुम्ही माझ्या घरी आला तर माझा नवरा मला घरात हाकलून देईल. अच्छा बाय, येते. थँक्यू व्हेरी मच. थांबा, माझी साडी. बघा अलग मालक. हे बघ मालक. हे खिशात एखाद्या ओले त्या बाईचा फोटो नाही ना? काय चालू तुझं? नाही काय नाही. सकाळी सकाळी काय नाही. उगाच काही विचारतोस? ती साडी घेऊन आतमध्ये ठेवली ती. साडीतली साड्या. ए बघाराम, बाईसाहेब उठल्या काय? त्या रात्रभर जागाच आहेत तुमची वाट बघत. हे बघ, मी डायरेक्ट आंघोळीला जातो. हं? बाईसाहेबांना विचारलं त्यांना सांग की मी केव्हा चालू आहे. हं? आपण नाही कुठे बोलणार. हे एक तुझं भारी आहे. आता सांगशील? आता सांगेल. शाबास, तुझ्यासाठीच कमवतो ना मी पैसे. हो हो काय, दे नाही ठेवून. कुठे होतात रात्रभर कोण? आणि कुणाबरोबर होता? कुणाबरोबर? बोला, कुठे होतात रात्रभर? कोण? कुणाबरोबर? हा मी, म्हणजे माझ्याबद्दल बोलताय तुम्ही? हा मी ते लवकर सांगा, नाहीतर आज धडगत नाहीये तुमची. नाहीतरी माझी कधी धडकत होती म्हणा. आणि खरं काय ते सांगा. थापा मारल्या तर याद राखा. सांगतो ना जरा सबुरून घ्याल की नाही? काय एका पाठोपाठ सटासट प्रश्न विचारून माझं डोकं पार आउट करून टाकतात. बोला लवकर, कुठे होतात रात्रभर? काल काय मज्जा झाली. मज्जा? कोण होती ती सटवी? कोण सटवी? तीच जिच्या बरोबर रात्रभर तुम्ही मज्जा केली ती. तशी मजा नाही केली. मग कशी? काय झालं? काल ऑफिस मधून येताना मी तुझ्यासाठी साडी आणायला गेलो. काय? साडी आणायला गेलो तुझ्यासाठी. साडी. तर त्या एक्झिबिशन मध्ये एक मोठं जायंट व्हील होतं. जायंट व्हील म्हणजे माहितीये ना, एक मोठं चक्र असतं आणि मग त्यात लोक बसतात आणि मग ते गरगर 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 फिरतं आणि ते गरगर. जायंट व्हीलचं वर्णन पुढे बोला. तर ते त्या चक्रामध्ये मी बसलो आणि ते चक्र सुरू झालं. वर खाली वर खाली वर खाली असं फिरत होतं. आणि मग काय झालं कोणास ठाऊक, मग अचानक बंद पडलं. म्हणजे वर येता ना आणि खाली येईना. म्हणजे वरचे लोक वरतीच राहिले, खालचे लोक खालतीच राहिले. खालचे लोक वर बघू शकेनात, वरचे लोक खाली बघू शकेनात. असं झालं. आणि मग आम्ही अडकून पडलो रात्रभर. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी आदरार्थी बहुवचनानं बोललो. म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र. काय बंडल मारता हो तुम्ही? बंडल नाही मार, मी खरं ते सांगतो ना तुझ्या गळ्या शपथ. कोणत्या मित्राबरोबर होता तुम्ही? आणि नाव काय त्याचं? नाव आहे ना, हे नावात काय आहे असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेलाय. आणि तुम्ही? नाव सांगा. सांगतो ना. बोला भाऊजी, नाव सांगा त्याचं. बोला पटकन. तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखते मी. नाही याला तू ओळखत नाही, अजिबात नाही हो, ओळखत. पण त्याला काहीतरी नाव बी असेल की नाही? नाव आहे ना. मग सांगा ना. काय आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे. माणूस म्हटलं की त्याला नाव हे असतंच. जन्मल्याबरोबर त्याचं नाव ठेवतात आणि त्याच नावाने त्याला मग पुढे ओळखतात. नाव सांगताय ना? सांगतो ना. हे नाव हे अँथनी. अँथनी काय? अँथनी गोन्साल्विस. आणि पत्ता काय त्याचा? तुला काय करायचं का पत्ता? त्याचं लग्न झालंय. पत्ता घेऊन सांगतो ना हे घेऊन घे ग. पत्ता काय सांगणार आता? अँथनी गोन्साल्विस. खोली नंबर 420. चाळ. मला एकच चाळ फक्त माहिती आहे, बटाट्याची चाळ. विभाग कुठून? अवतासा आठवली. अवतासा नगर विभाग. ते कुठे आलं? इथे आपला ठाणे. ठाणे माहितीये ना? म्हणजे ठाणे, कल्याण, कर्जत. लिहून घे ग. लिहून घे. झालं समाधान? मी जाऊ अंघोळीला. थांबा. थांबतो. पत्ता एकदा नीट वाचून दाखव ग. अँथनी गोन्साल्विस,
खोली नंबर 420, बटाट्याची चाळ, अवदसा नगर, जिल्हा ठाणे. हं. काय विचार आहे तुझा? मला पाहायचंय की या पत्त्यावर तुमचा मित्र राहतो की मैत्रीण. वेडी मैत्रीण कशी असेल? अगं मला एकच तर मैत्रीण आहे, आणि ती म्हणजे तू डार्लिंग. खोटारडे बंडलबाज, तुम्हाला काय वाटलं तुमची इथं पचेल? बघा रामनी मला सगळं सांगितलंय. काय सांगितलं? हेच की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या प्रेमात पडलाय म्हणून. आणि ती तरुण आहे, सुंदर आहे म्हणून. अरे हरामखोर बगाराम असं सांगितलं. कुठे आहे तो हरामखोर? हरामखोर अबे बगाराम, इकडे इकडे इकडे. तू यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? मलाच विचारतो वर. गपचूप सांगणार तर देणे ठेवून सांग. कुठं काय सांगितलं? बघा राम, खरं सांग, तू म्हणाला नाहीस की या घरात एक नवीन बाईसाहेब येणार आहेत म्हणून? म्हणालो होतो. आणि तू हे सुद्धा म्हणालास की ती तरुण सुंदर आहे म्हणून. म्हणालो होतो. तू हेही म्हणालायस बघा राम की साहेबांनी सांगितलंय की बाईसाहेबांनी म्हणजे मी बदलीत दुसरा माणूस ठेवावा. हो, आता एक गाडी सोडून गेल्यानंतर बदलीत तुम्ही दुसऱ्या गाडी ठेवणारच. म्हणजे मी नोकरी सोडतोय. काय? माझी मालकीणबाई माझ्याबद्दल चौकशी करायला इथे येणार आहे. गाढवा, म्हणजे सगळं तू स्वतःबद्दल बोलत होतास? मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी साहेबांबद्दल बोलत होतो? चुप रे. हसायला काय झालं? एक गाडी सोडून गेल्यानंतर बदलीत दुसऱ्या गाडी ठेवता ते माहित होतं, पण नवरा सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा. चालायला लाग इथून. चल चल चल. मी तेच करणार होतो. हेच करणार होतो. वरती सांगतोय आजकालचे नोकर, तुला सांगतो ना. झालं तुझं समाधान? मी आता आंघोळीला जाऊ शकतो? तुम्ही आंघोळीला जा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. हं? दॅट्स लाईक अ गुड गर्ल. भाऊजी, हा? तुम्ही म्हणाला होतात ना मी साडी आणायला गेलो होतो म्हणून. हा? कुठे आहे ती साडी? ठीक आहे. अय्या, हा? इथे तर 2 साड्या आहेत. दुसरी साडी कोणासाठी? अगं वाढदिवसाच्या निमित्ताने आणली असेल भाऊजींनी. बघ 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 माझी मेवणी बघ किती हुशार आहे. कसं पटकन तिने हा. ओळखलं. नाही तर तू हा? तिच्यापेक्षा हुशार आहेस. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. वाढदिवस माझा आहे भाऊजी. तेच 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 करणार तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. आंघोळीला जाताय ना? तिथंच चालू ना मी. आंघोळ केल्याशिवाय मला चैनच पडत नाही तर काय. थंड पाणी डोक्यावर ओतलंच पाहिजे. रश्मी, जरा चल माझ्याबरोबर किचन मध्ये. ए, ताबडतोब इकडे ये. काय ग? हे बघ, तो अँथनी गोन्साल्विस आहे ना, त्याला लगेच तार करून बोलावून घे. कशाला? अगे, याने हा जो पत्ता दिलाय ना तो खोटा आहे अशी माझी नक्की खात्री झालीये. अगं पण मग तार करून काय उपयोग? ती परत येणार कोणी तेच घेतली नाही तर म्हणून. मला हवंय ना. ती तार परत आली की आपोआप सिद्ध होईल की अँथनी गोन्साल्विस ही यांनी मारलेली चक्क थाप आहे. हे बघ, तू उगाच वाढवती असं. हे बघ, मी सांगते तेवढं कर बघू. हे रात्रभर कुणाबरोबर होते शोधून काढल्या तरीच मला काही चैन पडायचं नाही. तू उगीच संशय घेतेस ग. हा. त्याने किती प्रेमाने साडी आणली आहे. हा, म्हणूनच मला संशय येतोय. अगं, नवरा जेव्हा बायकोला न मागता साडी आणतो की नाही, तेव्हा त्यांनी नक्कीच काहीतरी लबाडी केलेली असते. तू जा बघू आधी. अगं आता कुठे पोस्टात जाऊ मी? पोस्टात नाही ग, फोनवरून तार करता येते रश्मी. तू पटकन लिहून घे बघू. ठीक आहे, काय लिहू? मिस्टर अँथनी गोन्साल्विस, असाल तसे ताबडतोब निघून या. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. आता माझं सगळं सुख तुमच्यावर अवलंबून आहे. विजया राजू प्रधान, तू जा पटकन. हे बाहेर याच्यात पटकन तार करू जा. मन की बात मेरे मन से न निकली, ऐसे तड़पू के जैसे जल बिन मछली. हा, मी सांगते तो मजकूर लिहून घ्या. मिस्टर अँथनी गोन्साल्विस, ताबडतोब मला येऊन भेटा. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. माझं सुख आता तुमच्यावर अवलंबून आहे. काय माझ्यावर? तुमच्यावर नाही हो, मी तारेचा मजकूर सांगतेय. ओ आय सी. हा, पुढे लिहून घ्या. मिसेस विजया राजू प्रधान. थँक्यू. ओके मिस्टर फाडके. अहो फाडके नाही हो, फडके माझं अण्णा. विमानात 5 वेळा सांगितलं, लक्षात कसं राहत नाही? फडके फडके लागते. मिस्टर फाडके. फाडके नाही हो, फडके. फडके माझा अण्णा हो, फडके. हा मिस्टर फडके, हा. तुमच्याकडे काय डिक्लेअर करा. अहो मी मराठी माणूस, त्यात फडके काय असणार माझ्याकडे? नेलेले कपडे परत आणले. ओके. तिकडे कोणी विकत घेतले नाही म्हणून. अहो मला रेखाला फोन करायचा होता. रेखा? हो.
फिल्म स्टार रेखा नाही ये लो मेरी भी नमस्ते कह देना. अहो फिल्म स्टार नाही माय वाईफ बायकोला फोन करायचा होता. वाइफ को फोन करना है. हाँ. वो पब्लिक फोन देख रहे हो. Public जाओ वहाँ phone. जाके फोन करो. बायकोला कहाँ से आते टाइम वेस्ट करने को. नेक्स्ट. सारखा चिडतोय. एसटी स्टँड वरचा माणूस एअरपोर्टला आणला की असंच होतं. फोन करू. मुंबईतल्या हल्ली 7 नंबर फिरवावे लागतात. बोट दुखतात अशाने. संपले बो. हॅलो ट्रिंग 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 ट्रिंग. नुसती बेल वाजते. बोमला ही घरातनं गेली वाटलं होतं भारतात आल्यावर तरी सुधरेल, पण नाही. या बायका म्हणजे आता बोमलाच बसावं लागणार मला इथे. घराची चावी पण नाही. राजू करेक्ट. बऱ्याच वर्षाने आलोय, जरा सरप्राईज देऊया. राजू मेरे घर आई हो, मेरे घर आई एक नन्ही परी. मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही तुम्ही हॅलो. हॅलो. अहो त्या दिवशी गडबडीत ना माझी साडी तुमच्याकडेच राहिली. मला माहिती ना. मी नंतर आणून देईन ना. कुठे? तुम्ही म्हणाले काय आणून देईन. तुम्ही म्हणाले काय अहो आणून देईन. कशाला, आता आले तर घेऊन जाते ना मी. नाही, आला तर तुम्ही घेऊन झाला, पण काय आमच्या बायकोन तुम्हाला बघितलं रोगाच घोटाळा होईल. अहो ती काय तिकडेच पडलीये. कोण बायको? हा? साडी ना ती हो. तिकडेच पडली ना. बरं झालं तुम्ही आली. दादा, अच्छा, घेऊन मी जा, येते. घेऊन जा. अहो, हे बघा काय झालं. काय ही माझी साडी नाहीये. ही तुमची साडी नाहीये? नाही. असं कसं होईल? नाही, ही तुमची साडी नाहीच आहे. पण तुमची साडी कुठे गेली? मलाच काय विचारताय. मला विचारून काय उपयोग आहे म्हणा. काय घोटाळा झाला असेल? कुठे गेली तुमची साडी? बघाराम नाही, बगाराम नाही देणार. बगाराम कशाला मी देईल? कुठे काय म्हटलं. मग कोण बोललं? वा, तुम्ही काम करा, तुम्ही जर लवकर जा. अहो पण मग माझ्या साडीचं काय. मी नंतर आणून देईल ना. कुठे. आपलं इकडे आपलं शीतल स्टोअर्स. नक्की. नक्की म्हणजे काय, मी एकदा बोललो म्हणजे बोललो ना. बरं, ठीक ओ, इकडे. तुम्ही काम करा, तुम्ही इकडून चला. काय पुढच्या दरवाजाने कोणी येतो, तुम्ही मागच्या दरवाजाने जा. मागच्या दरवाजाने. शॉर्टकट. बरं ठीक आहे. हे बघा मी शीतल स्टोर्स मध्ये तुमची वाट बघते. संध्याकाळी 5 वाजता नक्की या साडी घेऊन. 4:45 वाजता येईन मी. बरं अच्छा बाय. अच्छा, बाय. तुला काय करायचंय? तुझा काय संबंध आहे? बाईसाहेब तिकडे कामाला बोलत आहेत. जा चल. वाचलो. चहा. कमाल आहे. थँक्यू व्हेरी मच. काय म्हणा, चहा प्यावा तो तुझ्या हातचा. मी इतक्या ठिकाणचा चहा प्यालो, पण तुझ्या हाताची सर काय कुठे आलेली नाही. काल मी 2 साड्या आणल्या होत्या माहितीये. दुसरी साडी कुठे आहे ग? ती होय. अहो ती रश्मीला इतकी आवडली की लगेच घडी मोडायला घेऊन गेली. काय झालं? जीप पोळली माझी. जपून. काय माहितीये, ती साडी परत करायची आहे. का? आता मला फोन आला होता. कुणाचा? आपले ती आहे ना आपली दुकानाची सेल्स गर्ल, तिचा फोन आला होता. कशाला? दुसऱ्या काय गिरायकाला द्यायची ती साडी. फोन आला होता. आता फोन आला होता. अय्या आता. हो, आता फोन आला होता ना. अहो आता पुढे काय? हा, असं म्हणायचं. लवकर ती नेसली असेल तर लवकर सोडून ठेवायला सांग तिला साडी. बरं, जाते. नाही तर मी सांगतो जाऊन तुला. काही नको, मीच जाते. बर. तुम्ही चहा प्या. म्हणे मीच जाते. बघा राम, जरा बघ रे कोण आलाय ते. बोला. राजू प्रधान इकडे जातात का? थांबा विचारून येतो. आपण कोण? मी संजू फडके. फडका मारणारा दिसतोय. मला काय म्हणाला? नाही, फडके ना म्हटलं. तुम्हाला अच्छा. कोण बोले? साहेब, आपल्या घरात कोणी राजू प्रधान नावाचा माणूस राहतो काय? कोण राजू प्रधान? राजू प्रधान वगैरे कोण नाही इथं. ठीक आहे, जाऊन सांगतो. अरे काय
मीच राजू प्रधान. काय काम आहे माझं? आपल्याला भेटायला कोणतरी आलंय. कोण आहे? कोण जाणे? कोणतरी फडके नावाचा माणूस आहे. बहुधा कापडवाला असावा. हाय राजू. अरे संजू तू हे. अरे, तू कधी येणार अमेरिकन? अरे आत्ताच आलो. हा? खरं म्हणजे 2 दिवसांनी येणार होतो. हा? सगळी कामं आटपली लवकर आलो लवकर. अच्छा. म्हटलं जाऊया तुझ्याकडे जरा मज्जा करू पूर्वीसारखी काय. तशी हम्म. तरीच वहिनी दिसत नाही बरोबर. कशी दिसणार आणलीच नाही बरोबर तिला. आणलीच नाहीस ना? हम्म. ते एक बरं करतोस तू. हा. बस 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 बस. तिला काय अमेरिकेला सोडून आलास की हा? काय? हो म्हणजे लफड नको अरे काय? आठवड्यापूर्वी झालीये. तिच्या बहिणीच्या मुलाचं बारसं होतं म्हणून. ते जाऊ दे रे. पण तू किती वर्षांनी भेटतोयस रे? 3 वर्षांनी. आणि काय रे लग्नाला का नाही आलास? आ, हे चांगलं आहे तुझं. काय झालं? तू काय तिकीट पाठवलं होतंस काय पत्रिकेबरोबर? अच्छा. काय माहितीये, काय काय त्यावेळेला तुझं जमलं होतं ना, हम्म. त्याच वेळी इकडे माझं जमलं होतं. थोडक्यात काय दोघांचे सुखाचे दिवस एकाच वेळी संपले. म्हणजे काय? म्हणजे लग्नापूर्वी काय धमाल केली आपण. हळू बोल, काय झालं? ती ऐकेल. म्हणजे बायको घरात आहे? हो आहे, पण कोणत्याही क्षणी सोडून जाण्याची शक्यता आहे. का का? काय, माझी बायको जरा संशयी आहे. त्यात सकाळी मी तिला एक थाप मारली. हा? कोणती रे? काय गंमत झाली, काल रात्रभर मी घराच्या बाहेरच होतो. अच्छा, म्हणजे लग्नापूर्वी जे करायचं ते अजून चालू आहे वाटतं तुमचं. आमच्या वर्तन आहे तुमची. माझं ऐकून घेणार आहेस काय? का तुझं चालू ठेवणार आहेस? आमच्या वरती आहे सगळं. भलते अंदाज बांधू नको उगाच. काल मी विजूसाठी एक साडी घ्यायला गेलो होतो. अरे वा. तिथे एका बाईने मला साडी निवडायला मदत केली. आणि त्याच बाई बरोबर रात्रभर. लोंबकळत होतो आधांतरी. म्हणजे तर तेच तर सांगतोय ना. अरे मला काय दुर्बुद्धी सुचली कोणाला ठाऊक. मी जुहूच्या मैदानावर एका जत्रेला गेलो. सकाळी जेव्हा जॉईंट व्हील दुरुस्त झालं तेव्हा माझी सुटका झाली. रात्रभर काय केलंस? काही नाही. मला सांगतोय? हं? अरे सोड. हं? जॉईंट व्हील मध्ये फक्त तुम्ही दोघच. हं? जॉईंट व्हील अधांतरी. हं? आजूबाजूला काढो. नॅचरली ती घाबरली असणार, तुझ्या जवळ सरकली असणार. तू तिला जवळ घेऊन हळू बोल. ती ऐकेल ना. विजूला यातलं काय माहित नाही. अच्छा. तिला मी सांगितलं की काल माझ्याबरोबर माझा मित्र होता, कोण मित्र? अँथनी गोन्साल्विस. हा कोण अँथनी गोन्साल्विस? अरे कुठला अँथनी गोन्साल्विस, मला तर कुठे माहितीये. मी एक बंडल मारली. बंडल कशाला मारली? सांगून टाकायचं बाई होती म्हणून. शहाणा आहेस एकदम. काय झालं? काय सांगायचं बाई बरोबर होतो म्हणून? तुला माहित नाही ती काय ते. होय काय? तिला जर कळलं ना मी रात्रभर एका बाई बरोबर होतो म्हणून, तर घर धोक्यावर घेईल. आधीच मी 1 नंबरचा चालू असा तिचा गैरसमज आहे. याला गैरसमज नाही म्हणता येणार, आहेसच तू. पण काय रे, तुझं हे लपडं उघडकीस आलं तर काय होईल? ती नक्की घर सोडून जाणार. हॅलो, हा कोण बोलताय? हा मी बोलतो, बोला. हा ठीक आहे. ठीक आहे. बघा तुम्ही मला नंतर फोन करा. मला तुम्ही. संजू, काय झालं? हे बघ हे बघ काय? बघ
अर्जंट मिस्टर अँथनी गोन्साल्विस ताबडतोब मला येऊन भेटा. माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. माझं सुख आता तुमच्यावर अवलंबून आहे मिसेस प्रधान. काय तेवढं घाबरणार का काय? अरे अँथनी गोन्साल्विस अस्तित्वातच नाहीये. तेच तर घाबरण्यासारखं आहे. म्हणजे अरे मी सांगितलेलं खोट्या पत्त्यावर विजूने तार पाठवली आहे. हो. आता ती हमखास परत येणार. म्हणजे मग बोंबललं. आयडिया. काय राजू समज इथं तार यायच्या आधी स्वतः अँथनी गोन्साल्विस आला तर. तो कसा काय येईल? ती मी एक थाप मारली होती. अरे पण वहिनीला कुठं माहित आहे? म्हणजे काय म्हणजे आताच्या आता इथनं निघतो हा. आणि अँथनी गोन्साल्विस म्हणून परत येतो. काय अरे नाहीतरी वहिनीला कुठं माहित आहे मी कोण आहे ते? जरा फायदा घेतो की त्याचा. हे सगळं तुला जमेल? बघ तर खरं. संजू हं? यू आर ग्रेट. यू आर रिअली ग्रेट. पण एक गोची आता कसली गोची? बघा राम. आता हा आणखीन कोण बघा राम? अरे आमचा नोकर. तू आल्यावर तुझं नाव काय सांगितलंस त्याला? मी संजू पडके. का रे? झालं. आता तो विजूकडे चाडी करणार. अच्छा चल त्या बगारामला मी बरोबर पटवतो. काय अरे, असे पटवतो? बगारामचे तू काय काय राम पटवणार? बरोबर मला इतक्या वर्षात कशाला पटवणं काय जमलं नाही. राम तुला म्हणायला लावतो पटवण्याच्या तुला. हा? बघा राम. हा काय चल. बघा राम. काय चाललंय? काय नाही साहेब, जरा मुंबई हिरवी करतोय. मुंबई अरे वा. हिरवी करतोय. माझं एक अर्जंट काम आहे तुझ्याकडे. नाही नाही साहेब, आज मला बिलकुल टाइम नाहीये. अहो भाजी आणायची, तुम्हाला स्वयंपाक करून खायला घालायचंय. एवढं सगळं तुला करायचंय? हो. करशील रे ते, त्यात काय. बरं बोला. काय आता एक पोस्टमन येईल. तो तार घेऊन येईल. त्याला बाहेरच्या बाहेर गाठायचं. त्याच्याकडून तार घ्यायची आणि माझ्याकडे आणून द्यायची. बाई साहेबांच्या हातात ती तार पडू द्यायची नाही. आलं लक्षात? नाही, नाही अजिबात लक्षात नाही आलं. नाही पहिलं हे असं आहे. आलं लक्षात? आता आलं लक्षात. हे बरं लक्षात राहतं तुझ्या. बघ आधी पोलिसात होता वाटतं. काय सांगितलं सांग बघू. पोस्टमन कडनं तार घ्यायची बरोबर. आणि ती बायसाहेबांना द्यायची. कानाखाली मुंबई लाल करीन. अरे गाडवा माझ्याकडे द्यायची. बाईसाहेबांकडे द्यायला गाडवा, हे पैसे घ्या. अरे नाही, नाही, मी आपण करणार नाही. तसं नाही बाबा. मी तुला प्रेमाने गाढव म्हटलं. हा. मी तुला गाढव म्हणेन का कधी? असलास तरी म्हणेन का? मग ठीक आहे. माझं सुद्धा एक काम आहे. तुमचं सुद्धा काम आहे. हं. ते आता मी इथनं जाईन आणि थोड्या वेळानं परत येईन. जाणार आणि परत येणार. हं. मग जाणार कशाला? कशाला रे? ते हे जाताना मी संजय फडके असेल आणि येताना अँथनी गन्साल्विस. काय जाताना संजय फडके आणि येताना अँथनी गोन्साल्विस? काय धर्म बदलताय काय? दारात पाय ठेवून देणार नाही, सांगून ठेवतो. चांगला हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म जाते कशाला? 2-2 बायका करायला? सत्तमची. अरे बाबा मी धर्म बदलून येत नाहीये. मी फक्त नाव बदलून येतोय. पण का? तुमचं नाव काय वाईट आहे? हे नाव चांगलं आहे रे. मग बदलायचं का? तुला आता बोल. काय करायचंय? हा. तू सांगितलं एवढं काम कर ना. हा. पाणी घाल म्हटलं घालायचं. हा. उगाच अहो, पण यात मी काय करायचं? यांच्या बारशाचं आमंत्रण देत गावभर फिरायचं? हा, तसलं काही करायचं नाही. मी नाव बदलून आलोय कुणाला सांगायचं हा, नाही. ठीक आहे, नाही सांगणार. फक्त बाई समाना अरे सांगितलं. बापरे. अरे बाई साहेबांना तर अजिबात सांगायचं नाही. गाड. बरं बघतो, लक्षात राहिलं तर. हा, तुझी काय माणूस आहे. ए, सरळ काम कधी होतच नाही याच्याकडून. लाडून ठेवलंयस त्याला तू. आता राहील लक्षात? आता अगदी व्यवस्थित लक्षात राहील. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव. ही गोष्ट सिक्रेट राहिली पाहिजे. कळलं? त्याची काय पण काळजी करू नका. म्हणजे ह्या कानाची गोष्ट ह्या कानाला देखील कळणार नाही. साहेब, मग अशी एक बाई तुम्हाला गुपचूप भेटायला आली होती. मी कोणाला काही बोललो? हा. बर कळलं कळलं. काम कर. काय? साहेबांची बॅग घे हम्म. आणि गेस्ट रूम मध्ये नेऊन ठेवून दे. कळलं? गुपचूप जा. ही गुपचूप आलेली बाई कोण? अं? ही रे ती जायंट व्हील वाली. अं? ते काय झालं, तिची साडी चुकून माझ्याकडे राहिली. म्हणजे इतक्या उंचावर गेलो होतो जॉईंट व्हील. म्हणजे ते आपलं. अरे तिनं विकत घेतलेली साडी अच्छा. चुकून माझ्याकडे राहिली. ती न्यायला परत आली होती. मग दिलीस? कुठली देतोय? रश्मी नेसून गेली. रश्मी. आता ही कोण आणखीन रश्मी? माझी मेवणी रे. तिला पण साड्या देतो? म्हणजे अरे तुझी पद्धत आहे गाढवा, म्हणून? तसं नाही रे. मी आणलेली साडी वाढदिवसानिमित्त भेट असं समजून ती घेऊन गेली. अच्छा. काय एक एक तुझी साहेब! खरंच? बाईसाहेबांनी बॅग भरली. धक्क्यावर तू ऐकत असणार मी सांगतो. हो. जा, 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 जा. मी जातो आणि अँथनी गोन्साल्विस बनून येतो. हा.
अरे पण माझा पत्ता काय सांगायचा? पत्ता असं होते बघा, हा कागद आहे. या कागदावर पत्ता लिहिलाय. जा, 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 लवकर जा, जा. ओके. अरे कोण बिजू? ओ हो, काय सुंदर दिसतेस तू या साडीमध्ये. असं वाटतं की पुरे खोटं खोटं लाडात येऊ नका. लाडात येण्याचा काय प्रश्न आहे? ही सुटकेस घेऊन कुठे निघालीस तू? माहेरी. अरे वा रे बा. का का का? कारण रात्रभर तुम्ही कुठे होता याची अद्याप शहानिशा झालेली नाहीये. हा पण मी तुला सांगितलं होतं की मी अँथनी गोन्साल्विस बरोबर होतो. खोटं, सगळं खोटं आहे ते. कशावरून? समजेल लवकरच समजेल. पण एक लक्षात ठेवा, यावेळी मी जाईन ती परत येणार नाहीये. नक्की? हं? तुम्ही म्हणजे असे आहात ना, मला माहेरी पाठवता काय? मी एकदा माहेरी गेले ना की तुम्हाला रान मोकळं. पण नाही, आता नाहीच जाणार मी. दुष्ट उलट्या काळजाचे. मला काही म्हणालात? जा, दार उघड. अच्छा, मला वाटलं तुम्ही मला उलट्या काळजाचा म्हणालात की काय. या, आलात का नाव बदलून? उघडू नकोस. पैसा माहित का? आहेत. या साहेब, आपल्याला कोणतरी भेटायला आलंय. मिसेस प्रधान आपणच का? हो मीच. आपण कोण? मी अँथनी गोन्साल्विस. का एवढं दचकाला काय झालं? तार करून तुम्हीच तर मला बोलवलं. काय एवढं अर्जंट काय काम काढलं माझ्याकडे? माझी एक शंका होती, ती दूर झाली. कसली शंका? अहो, यांनी मला सांगितलं होतं की रात्रभर हे तुमच्या बरोबर होते. करेक्ट. राजू रात्रभर माझ्या बरोबरच होता. आम्ही दोघेही त्या जॉईंट व्हील मध्ये अडकलो होतो. पण शंकायचं कारण काय? मला वाटलं हे नेहमीप्रमाणे माझ्याशी खोटं बोलले असतील. आता पटली का खात्री? हो, हो? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. आणि मला भेटून किती वेळ झाला? 2 मिनिटं. 2 मिनिटाच्या ओळखीवर तुम्ही परक्या माणसावर विश्वास ठेवलात. पण 2 वर्ष ज्याच्याबरोबर संसार केलात त्याच्यावर मात्र विश्वास ठेवला नाही. आय एम सॉरी. सॉरी म्हणून कसं चालेल? एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे तारा करून लोकांना बोलवत जाऊ नका, नाही तर तुमच्या बरोबर त्यांचे पण संसार उद्ध्वस्त कराल. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे समजा ही तार माझ्या बायकोच्या हातात पडली असती, काय आलं तर झालं असतं माहितीये? काय झालं असतं? काय झालं असतं? तिनं तिथल्या तिथे मला घटस्फोट दिला असता आणि माझे अमर अकबर उघड्यावर पडले असते. अमर अकबर? ही माझ्या 2 गोजीरवाण्या मुलांची नावं आहेत. अमर अकबर? हो, म्हणजे काय, आमच्याकडे कसं सर्व धर्म समभाव आहे. हा हा हा. मी एका मुलाची मुंज केली आहे आणि एकाची सुनका. हं? माझी बायको चर्च मध्ये जाते, आई मशिदीत जाते. आणि वडील विधानसभेत आमदार आहेत. पट्टेवाले आहेत. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की तुमची तार जर माझ्या बायकोच्या हातात पडली असती तर आमच्या घरातल्या देशाची फाळणी झाली असती. सॉरी हा भाऊजी, हं. माझं चुकलं. हं. पण तुम्ही उभे का बसा ना. बसायला वेळ नाही. मी माझ्या बायकोला सांगितलं होतं 1 तासात येतो. हा. 1 सेकंद जरी उशीर झाला ना ती शोधत इकडे येईल. एवढं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर? प्रेम? संशय. संशय? तुम्हाला काय वाटलं सगळ्या जगात तुम्ही एकट्या संशयी बाई आहात? अहो, माझी बायको तर तुमच्यापेक्षा जास्त संशयी आहे. तिने जर मला इकडे पाहिलं ना तर माझ्याशी संबंध तोडून टाकेल आणि निघून जाईल कायमची. त्याविषयी मीच निघतो. अहो, थांबा ना भाऊजी. आता काय? आता आलाच आहात तर यांनाही भेटून जा. त्यांना रात्रभर एकत्रच होतो की अहो, आम्ही. पण बघा रा, जरा बघ रे कोण आले ते. अँथनी भाऊजी तुम्ही बसा, आपण मी आलेच. अहो, तसं- साहेब, परत आली. हाय फाचो. हॅलो एव्हरीबॉडी. नमस्कार कॅप्टन. अहो विजूताई, रश्मी कुठं आहे? आज तिचा वाढदिवस आहे ना, मी तिला विश करायला आलोय. ती खोलीत आहे. मी तुमची ओळख करून देते. हे मिस्टर अँथनी गोन्साल्विस, राजनचे मित्र आहे. आणि हे कॅप्टन प्रतापराव तोफखाने. हॅलो हॅलो सर, हाऊ डू यू डू सर? बस. तुम्हाला लष्करात कोणी भरती केलं? आखाड्यात पाठवायला पाहिजे. फनी मॅन. मी तर आलोच. बापरे. कॅप्टनशी माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं. वांदे होणार पण तिथे. का कुणास ठाऊक राजनला हे कॅप्टन मुळीच आवडत नाही. त्यालाही सेकंड केला असणार. अँथनी भाऊजी, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. यू मीन विनंती? हा, जरा यांना समजावून सांगा ना. काय? अहो, यांनी जर संमती दिली नाही ना तर आई मुळीच परवानगी देणार नाही या लग्नाला. का? आईचा की नाही खूप विश्वास आहे यांच्यावर. अच्छा, कमाल आहे. आईचा विश्वास आहे पण मुलीचा नाही. बिजू, रश्मीच्या वाढदिवसासाठी काहीतरी गोड 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 गोड. अरे अँथनी, तू इकडे कसा काय आलास? अँथनी ते आपल्या वाईफलाच विचारा. म्हणजे त्यांनी स्टार करून मला इकडे बोलवलं. काय?
बिजू तू याला धार करून इकडे बोलून घेतलास हो का चुकला जवाजी. अहो पण मला वाटलं तुमचा या नावाचा कुणी मित्रबित्र नसेल म्हणून शहानिशा करून घेण्यासाठी मी यांना अविश्वास तुझा माझ्यावर इतका विश्वास आता मात्र हद्द झाली. हो ना. सॉरी. अरे सॉरी काय सॉरी हा गावपणा करायला तुला कोणी सांगितलं होतं. आता ह्याला माझ्याबद्दल काय वाटलं असेल काय वाटलं असेल हा? अरे तसं काही वाटलं नाही. वाटलं तर अहो पण हक, हक. एक शब्द बोल नकोस मला तुझा भयंकर राग आलेला आहे. येणारच. सॉरी अँथनी माझं मस्तक भणभणायला लागलंय. हो त्या एक्सक्यूज मी मला माफ कर हो त्या मी वरती जातो. एवढ्या लवकर. हा हा ते अच्छा हो ए, काय झालं? मस्तक अहो, मस्तक अहो मस्तक अहो अहो भाऊजी अहो इतके संतापतील असं वाटलं नव्हतं. आता यांना कसं शांत करायचं तुम्ही तरी सांगा. ते मी कसं सांगू मी कसं सांगणार तुमचं तुम्ही बघून घ्या. अहो रडायला काय झालं तुम्ही असं करा त्याची जाऊन मंदरणी करा त्याची जरा गोडगोड बोला सगळं काही ठीक होईल. तोपर्यंत मी माझ्या बायकोला फोन करतो उशिरा येतोय म्हणून हा. जा पळाला तर जीवाचं अहो. बरोबर करेल. कपड्यात अडकून पडलो कोणाचं.